सलामीचे फलंदाज राजेश आणि रामदास यांची जोडी मैदानाकडे जात असताना आपल्या संघासाठी चांगली खेळी करून चांगलं धावसंख्या उभारावी लागेल यासाठी दोन्ही फलंदाज मैदानाकडे जाताना राजेश आणि रामदास यांची जोडी आणि तसेच वारलीपाडा संघाकडून प्रथम गोलंदाज सागर आपण पाहतात आदिवासी विभाग क्रीडा मंडळ भिवंडी आयोजित वीर हनुमान मित्रमंडळ डाकिवली आजचा शेवटचा अंतिम दिवस। या दिवसामध्ये पहिल्या सत्रामध्ये कोलिवली संघ आणि या दोन्ही संघामधून जो विजय होईल यांच्यामध्ये आजच्या दिवसाचा गटातून निघताना सामना होईल। सन्माननीय बी.आर. पाटील सर यांचं आगमन झाले, त्यांचं मंडळाकडून हार्दिक हार्दिक आभार। त्यांनी सन्मानाने व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचे। आम्ही वीर हनुमान मित्रमंडळ डाकिवली यांच्याकडून त्यांचं सरचं स्वागत करतोय। दरम्यान सामन्याला सुरुवात अलकिवली संघाकडून स्ट्राईकला आहे तो रामदास, सामना करेल तो सागर यांचा। एक अप्रतिम शॉट आणि या शॉटवर एक पहिलाच दणदणीत असा चौकार आणि चौकाराच्या मदतीने धाव संख्या चारवर पोहोचते। एक चांगला असा फटका रामदासाच्या बॅटमधून आणि त्या फटका सीमापार जाताना आणि या चौकारच्या मदतीने धाव संख्या श्रीगणेशा होताना रामदास पुन्हा एकदा तयार। सागर याचा दुसरा चेंडू, सामना करेल तो रामदास आणि पुन्हा एकदा अप्रतिम असा शॉट आणि त्या शॉटवर कॅच घेण्याचा चांगला असा प्रयत्न। या दरम्यान एक धाव वर समाधान मानतोय रामदास आणि या एक धावच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 5। एक चांगला असा प्रयत्न केला होता कॅचसाठी, कॅच काय होऊ शकला नाही। पुन्हा एकदा सागर तिसरा चेंडू घेऊन येतोय तो राजेशसाठी। एक चांगला असा फलंदाज राजेश आपल्या संघासाठी अलकिवली संघासाठी नेहमी फलंदाजी करत असतो। तिसरा चेंडू सागर याचा, एक चांगला असा चेंडू, निर्धाव असा चेंडू, धावसंख्या स्थिर, धावसंख्या 5। 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5। चौथा चेंडू, पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, यावर विकेट घेण्याचा प्रयत्न पण मिस होतोय। पुन्हा एकदा डॉट चेंडू, या चौथ्या चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पुन्हा एकदा स्थिर, 5 धावा। 4 चेंडू, एक चांगली अशी गोलंदाजी सागर आपल्या संघासाठी वारलीपाडा संघासाठी करताना नेहमी तो पॉवर प्लेची ओव्हर हाताळत असताना एक चांगली अशी गोलंदाजी नेहमी करत असतो। पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, त्यावर एक धाव पळून काढली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये। या दरम्यान एकाच धावेवर समाधान मानतोय राजेश आणि धावसंख्या पोहोचते ती 6 वर। बघता बघता या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येईल सागर आपल्या वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून पहिलं षटक हाताळताना। 6वा चेंडू, त्याचा सामना करतो अलकिवली संघाचा रामदास
आतापर्यंत त्याने 5 धावा काढल्यात आणि 6वा चेंडू एक चांगला असा पॉइंटच्या वरून फटका मारलेला आहे आणि यावर त्याने दणदणीत असा पुन्हा एकदा पॉइंटच्या वरून मारलेला हा चौकार आणि चौकारच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 10. एक चांगली अशी सरासरी या ओव्हरमध्ये 2 चौकार मारून 10 धावावर संघ पोहोचवला अलकली संघ. रामदास वैयक्तिक 9 धावावर खेळतोय. पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या होती ती 10 बिनबाद 10. एक चांगली अशी ओव्हर हाताळली होती पण शेवटच्या चेंडूवर चौकार आल्यानंतर धावसंख्येला गती मिळते आणि त्या धावसंख्या पोहोचते ती 10 वर. पुढचा गोलंदाज विलास वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय तो विलास आपल्या संघासाठी वारलीपाडा संघ. एक चांगली अशी खेळी गळून विलास यांचा पहिला चेंडू एक चांगलासा फटका राजेशच्या बॅटमधून. या दरम्यान 2 धावांचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा कंप्लीट. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 12. एक चांगलासा फटका. या फटक्यावर 2 धावा काढल्यानंतर राजेश पुन्हा एकदा तयार. विलासांचा पुढचा चेंडू सामना करेल तो राजेश. एक चांगलासा चेंडूची समाप्ती आणि या डॉट चेंडू त्यानंतर धावसंख्या स्थिर बिनबाद 12. आणि या चेंडूवर तिसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद होतोय आणि पहिला झटका मिळतोय तो अलकिवली संघाला राजेशच्या रूपाने आणि राजेश यांची जागा घेण्यासाठी जातोय तो साजन. साजन विलासाच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा त्यानंतर डॉट आणि तिसऱ्या चेंडूवर विकेट. धाव संख्या होती ती 12 एक बाद 12. राजेश यांची जागा घेण्यासाठी जातोय तो साजन. आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल जर या 3 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त 30-35चा आकडा करावा लागेल. पुन्हा एकदा विलास चौथा चेंडू घेऊन येतोय तो साजनला आणि एक चांगलासा फटका. या फटक्यावर मोहर लागली होती 6 रनाची आणि बॉल जातोय 6 धावासाठी. या 6 धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 1 बाद 18. एक चांगलासा फटका साजनने पहिल्याच चेंडूवर 6 धावा विलासाच्या बॉलवर मारल्यात आणि या 6 धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 1 बाद 18. कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता पण कॅच काही झाला नाही. एक चांगलासा फटका. या फटक्यावर 6 धावा मिळाल्यानंतर धावसंख्येला गती मिळते आणि धावसंख्या पोहोचते ती 18. चांगली धावसंख्या उभारायची असेल तर असेच फटक्यांची अपेक्षा आपल्या संघाला आपल्या पाठीराखीकडून असेल आणि या षटकानंतर नक्कीच अलकिवली संघ एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आतापर्यंत या षटकातून 4 चेंडूंची समाप्ती झालेली आहे. 5वा चेंडू घेऊन येतोय तो विलास. स्ट्राईकला पुन्हा एकदा साजन ज्याने 4 धावांनी आपला खातं उघडलंय. पुन्हा एकदा विलास
5वा चेंडू घेऊन येतो तो साजन याला. सामना करतो साजन. एक चांगलासा फटका मारल्यानंतर या फटक्यावर एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या प्रयत्नामध्ये सक्सेसफुल. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या होते ती 20. 1 बाद 20. साजनला ज्या गोष्टीसाठी पाठवलं गेलंय धावाचा वेग वाढवण्यासाठी ते हळूहळू वाढवताना साजन या 2 चेंडूमध्ये त्याने 8 धावा काढल्यात आणि शेवटचा चेंडूवर सामना करेल तो साजन. चांगला असा फटका, पुन्हा यावर एक धाव धावून काढलेली आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि दुसऱ्या धाव सुद्धा पूर्ण होते. 2 धावावर समाधान मानतोय तो साजन आणि या ओव्हरची समाप्ती, या ओव्हरच्या समाप्तीत धाव संख्या 1 बाद 22. पाणी घेऊन एक चांगला असा फटके साजनाच्या बॅटमधून आपण बघितलंय आणि त्या 6 आणि 2-2च्या मदतीने धाव संख्या पोहोचली ती 22 वर. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या 10 धावा आल्या होत्या त्यानंतर विलास यांनी सुद्धा चांगली बॉलिंग केली होती, पण पहिले 3 चेंडू नंतर शेवटच्या 3 चेंडूवर साजन यांनी एक चांगली अशी फटकेबाजी केल्यानंतर त्या ओव्हरमध्ये 12 धावा काढल्या गेल्या आणि अशा 22 धावा 1 बाद 22. अलकली संघ चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आता एक अंतिम निर्णायक षटक घेऊन येतोय तो कपिल. कपिल याचा वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 3रं एक निर्णायक षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी, वारलेपाडा संघासाठी. एक चांगल्या धावसंख्येला रोखायचं असेल तर चांगले बॉल हाताळले गेले पाहिजेत, डॉट विकेट काढल्या गेल्या पाहिजेत, तरच अलक्युली संघाला तुम्ही कमीत कमी धावावर रोखू शकता. अन्यथा एक रामदास आणि साजन यांची एक जोडी, एक चांगली अशी फॉर्ममध्ये असलेली जोडी मैदानामध्ये आहे आणि यावर एक अप्रतिम असा बॉल डॉट चेंडू कपिलेचा. पहिला चेंडू एक चांगली अशी हाताळणी केली होती, डॉट चेंडू. धावसंख्या स्थिर, धावसंख्या फक्त आणि फक्त 22, 1 बाद 22. पुन्हा एकदा एक चांगलासा फटका मारल्यानंतर 1 धावेवर समाधान मानतोय तो रामदास. जास्तीत जास्त साजनला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिसफिल्ड होते आणि त्यावर 1 धाव. अशा 2 धावावर समाधान मानतोय तो रामदास. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 24. अजूनही या षटकातील 4 चेंडू येणे बाकी आहेत. आजच्या दिवस फायनलचा सामना असेल. पहिला, दुसरा, तिसरा या दिवसामध्ये जे संघ निघालेत त्यांनी हजर राहायचं आहे आणि या दरम्यान रनआउटची विकेट रामदास टाकतोय. साजनाला चान्स एक फलंदाजी देण्याच्या नादामध्ये तो आपली एक विकेट बहाल करतोय तो रामदास आणि रामदासाची जागा घेण्यासाठी जातोय तो विनोद. आपल्याला घाई करायची आहे कारण आजचा एक चांगलासा चेंडू, एक डॉट चेंडू, चांगलाच कपिलाची चांगली ओव्हर. पहिल्या चेंडूवर 0, नंतर 2 रन, नंतर रनआउटची विकेट, नंतर डॉट चेंडू आणि या चेंडूवर 1 धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि 2 धावावर समाधान मानतोय तो साजन.
साजन याच्या बॅटमधून जवळजवळ 12 धावा त्याने 5 चेंडूमध्ये कुठून काढल्यात. त्यामध्ये फक्त एक चेंडू डॉट केला होता. अंतिम चेंडू हाताळेल तो कपिल या पहिल्या सत्रामधला त्याचा अंतिम चेंडू. या चेंडूवर एक चांगलासा फटका. या फटक्यावर 2 धावा काढण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. फक्त 1 धाव आणि 1 धावाच्या मदतीने धाव संख्या पोहोचली ती 27 आणि वारलीपाडा संघाला 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी 9 पॉईंट समथिंग अशा ॲव्हरेजने 28 धावा कराव्या लागतील. वारलीपाडा संघ टॉस विन पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि तो सार्थक ठरवला गेला. कारण कमीत कमी धावामध्ये 30 धावांमध्ये त्यांना रोखलं गेलं होतं अल्किवली संघाला. अल्किवली संघाकडे सुद्धा एक चांगलेसे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. वारलीपाडा संघाने आपले फलंदाज लगेच पाठवायचे आहेत आणि अल्किवली संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कारण आजच्या दिवसात आपल्याला फायनलचे सामने खेळवायचे आहेत. आणि यानंतर विजय संघ वर्सेस कोलिवली यांच्यामध्ये सामना होईल आजच्या दिवसाचा गटातील निघणारा सामना. त्यानंतर मग सेमीफायनलचे सामने आणि तसेच एक आपल्यासमोर एक मॅच एक्झिबिशन मॅच आपल्यासमोर दाखल होईल. ती ठीक 4 वाजता परशुराम 11 वर्सेस सुमित 11 अशी मॅच आपल्या दरम्यान रंगली जाईल. एक चांगली अशी फाईट आपल्याला ठीक 4 वाजता बघायला मिळेल यूट्यूबच्या माध्यमातून. वीर हनुमान चषक 2021 मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण यूट्यूबच्या माध्यमातून आपण लाईव्ह पाहत आहात. ओम साई मूवीज यांच्या माध्यमातून आपण यूट्यूब लाईव्ह पाहत आहेत. आणि आजच्या 4 वाजताचं आकर्षण जे एक्झिबिशन मॅच पाहणार आहोत आपण सुमित 11 वर्सेस परशुराम 11 अशी मॅच इथे थोड्याच वेळामध्ये म्हणजे 4 वाजता ठीक 4 वाजता रंगणार आहे. आणि त्यानंतर आपण फायनलचे सामने पाहणार आहोत. या दरम्यान वारलीपाडा संघाकडून सलामीचे फलंदाज कुणाल आणि किरण मैदानामध्ये दाखल आणि गोलंदाजी मार्कवर उत्तम. अल्किवली संघाकडून एक 28 धावांचा लक्ष्य असेल. 28 धावांचं लक्ष्य पार करताना आपल्याला कुणाल आणि किरण यांना एक जबाबदारी स्वीकारायला होईल. 28 धावा कराव्या लागतील. पहिला चेंडू उत्तम यांचा सामना करेल तो किरण. एक चांगलासा फलंदाज किरण आपल्या संघासाठी. पहिला चेंडू आणि लेग साइडला ग्लान्स केल्यानंतर दणदणीत असा चौकार. या चौकाराच्या मदतीने धाव संख्या पोहोचली ती 4 रन आणि किरण यांनी खाता खोललाय आपल्या संघाचं सुद्धा आणि वैयक्तिक सुद्धा. 4 धावाच्या मदतीने संघ पोहोचतोय तो 4 धावांवर. 28 धावाचा पाठलाग करत असताना पहिलाच चेंडूवर चौकार म्हणजे अशा 17 चेंडूमध्ये 24 धावाची आवश्यकता असेल. कारण पॉवर प्लेची ओव्हर आहे. या ओव्हरमध्येच जर चांगली फटकेबाजी केली तर आपण आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये नेऊ शकतो. हे किरण आणि कुणाल यांना दोघांनाही माहिती आहे. म्हणून किरण यांनी पहिल्याच चेंडूवर एक दणदणीचा चौकार मारून संघाला आपलं खातं उघडून दिलंय. या चौकाराच्या मदतीने उत्तम याचा पुढचा चेंडू एक पुन्हा एकदा चांगलासा फटका मारण्याचा प्रयत्न पण मिस झालाय.
मिस होतोय, रनआउटची विकेट होती पण मिस झाला होता. एक चांगली अशी संधी उत्तम याला लाभली होता पण त्याचा काही सोनं करता आलं नाही. एक चांगलं क्षेत्ररक्षण गोलंदाजाने केलं होतं. यावर डॉट होता आणि धावसंख्या स्थिर, धावसंख्या 4. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर तिसरा चेंडू घेऊन येतो तो उत्तम. पुन्हा एकदा किरण याने रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न पण तो फसला आणि डॉट चेंडू सांगता होते. या डॉट चेंडू नंतर धावसंख्या स्थिर, धावसंख्या होती ती 4. स्मितेश पाटील, माननीय श्री स्मितेश पाटील ज्यांनी मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी सन्मान चिन्ह दिले आहेत त्यांचं सहर्ष स्वागत. मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी सन्मानाने व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आणि या दरम्यान एक धाव पलून काढली गेली होती किरण यांनी आणि या एक धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ते 5. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर आणि 5वा चेंडू घेऊन येतो तो उत्तम आणि पहिल्यांदाच सामना करेल तो कुणाल. 28 धावाचा पाठलाग करत असताना 5 आणि पुन्हा एकदा एक अप्रतिम असा शॉट पण आउटफील्ड खराब असताना आणि या चेंडूवर चौकार, एक दणदणीस असा चौकार कुणालच्या बॅटमधून आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 9. बिनबाद 9. जी सरासरी 9ची सरासरी हवी होती एक षटकामध्ये, ती षटकामध्ये कंप्लीट करताना अजूनही एक चेंडू येणे बाकी आहे उत्तम याच्या गोलंदाजीचा. पुन्हा एकदा उत्तम आणि सामना करेल तो कुणाल ज्याने पहिला चेंडू फेस करताना चौका मारला होता. पुन्हा एकदा एक चांगलासा फटका, या फटक्यावर जी मोहर लागली होती जी 4 रनाची आणि 4 रनाच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती 13. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 13. एका ओव्हर नंतर धावसंख्या बिनबाद 13. एक चांगली अशी धावसंख्या उभारताना वारलीपाडा संघ पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 15 धावा, 12 चेंडूमध्ये 15 धावाची आवश्यकता असेल. बघता बघता कुठला संघ बाजी मारतोय हे आपण येणारे 2 षटक आपल्याला पाहायचे आहेत. आणि यानंतर जो विजय संघ असेल त्याविरुद्ध कोलिवली संघ, दोन्ही संघाच्या कर्णधाराने याची नोंद घ्यायची आहे. विशेषतः कोलिवली संघ आजच्या दिवसाचा गटातील सामना जो होईल विजय संघ वर्सेस कोलिवली, या दरम्यान गोलंदाज रामदास वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक जे निर्णायक 2 षटक असतील. या षटकामध्ये 15 धावांची आवश्यकता असेल. उर्वरित 12 चेंडू आणि पहिला चेंडू सामना करेल तो किरण. एक स्लोअर वन आणि स्लोअर वन वर मिस झाला होता किरण आणि फलंदाज बाद होतोय किरण. एक चांगल्या अशी चेंडूची हाताळणी रामदास याच्याकडून. एक चांगला असं गोलंदाजी रामदास याच्या मार्फत करताना, कारण त्याला माहिती आहे धावसंख्या फक्त आणि फक्त 15 डिफेंड करायची आहे. ती करत असताना आपल्याला चांगली गोलंदाजी करावीच लागेल. आणि किरण यांची जागा घेण्यासाठी जातोय तो कपिल. एक चांगला असा फलंदाज कपिल मैदानात दाखल होताना सामना करेल तो रामदास याचा पुढच्या चेंडूचा. अजूनही 11 चेंडूमध्ये 15 धावाची आवश्यकता असेल. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्यानंतर रामदास यांचा कमबॅक. एक पहिली विकेट आपल्या संघासाठी मिळवताना रामदास आणि या विकेटच्या मदतीने धावसंख्या स्थिर 13. 1-13. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लोअर आणि स्लोअर वर मध्ये एक असा देखना फटका आणि या षटकार 6 धावा. एक चांगला असा गोंगडे घेऊ द्या किर मला बिरसला येऊ द्या
आणि पुन्हा एकदा या 6 धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 19 आणि त्यानंतर 2 धावा पळून काढल्या त्या कपिल याने पहिल्या चेंडूवर 6 धावांनी आपला खाता उघडला होता. त्यानंतर 2 धावा घेऊन एक चांगलासे फटका मारून 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावाच्या मध्ये धावसंख्या पोहोचली ती 21. अजूनही जिंकण्यासाठी एका धावेची गरज असेल फक्त. या 6 धावांनी धावसंख्या समान. धावसंख्या समान होते. आणि कॅच स्लो रन हाताला गेला होता आणि यात विकेट मिळाली ती कपिलाची. स्वर्गाची सुंदरी ग बाय बाय स्वर्गाची सुंदरी, स्वर्गाची सुंदरी ग बाय बाय स्वर्गाची सुंदरी, अग परडी हातावरी ग आंबा तुझा पुढची परी, परडी हातावरी ग आंबा तुझा पुढची परी. फक्त 1 धावेची आवश्यकता असेल. उर्वरित 7 चेंडूमध्ये 1 धावेची आवश्यकता असेल वारलीपाडा संघाला आणि 1 धाव कंप्लीट केली गेली आणि विजयी संघ झालाय तो वारलीपाडा. मी वारलीपाडा संघाच्या कर्णधार आणि कळीव संघाचा कर्णधार यांना विनंती करतोय की टॉससाठी हे यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट कपिल, ज्यांनी चांगली ओव्हर आणि चांगली फलंदाजी केली. मी त्याला विनंती करते त्यांनी सन्मान स्वीकारायचा आहे. मी बी आर पाटील सरांना विनंती करतोय की त्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे आणि मी नंदकुमार गावले सरांना विनंती करतोय की त्यांनी टॉस करून घ्यायचं आहे. आजच्या दिवसाचा गटाची सामना जो असेल वारलीपाडा संघ आणि कोलिव संघ या 2 संघामध्ये जो सामना असेल मी विनंती करतोय